जे काळाच्या ओघामध्ये मूळ धारा न सोडता प्रतिपादित झालेलं आहे. म्हणजे वेद, उपनिषद, भगवद्गीता याच्यानंतर जे जे संत वाङ्मय आलं, आपण अगदी समर्थांचा दासबोध, समर्थांचे मनाचे श्लोक, याचा सारा मूळ गाभा हा या वैदिक परंपरेशी जोडलेला आहे. म्हणजेच वेळोवेळी हाच गाभा सर्वत्र पुन्हा पुन्हा समाजाला त्या त्यावेळी सांगण्याची एक प्रक्रिया या देशामध्ये जन्म घेतलेल्या सत्पुरुषांनी, महापुरुषांनी समाजापुढे त्या त्यावेळी व्यक्त केलेली आहे. गेल्या काही वर्षात जगाने वेगवेगळे प्रयोग अनुभवलेले आहेत आणि जगाच्या आणि आपल्या चिंतनामध्ये मूलभूत फरक असा आहे, पंडित दीनदयाळजी ज्याचा उल्लेख करत असत त्या उल्लेखानुसार जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे व्यक्तीचा प्रवास हा विश्वापर्यंत पोहोचताना व्यक्तीनंतर लगोलग कुटुंब येतं. आणि ही संकल्पना जिथे स्वतंत्रता नावाचा विषय प्राधान्याने झाला, व्यक्ती स्वतंत्रतेला मर्यादेपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं आणि व्यक्ती जीवन हेच परिपूर्ण आहे आणि व्यक्ती जीवनानंतर एक सामाजिक जीवन असतं, त्या सामाजिक जीवनाशी व्यक्तीचा संबंध असतोच असं नाही, असं मानणारं जे अभारतीय जग आहे, मग राष्ट्र, त्रिखंड, निसर्ग, विश्व वगैरे वगैरे येणारे पुढच्या सगळ्या मालिका ज्याच्या दृष्टीने गौण आहेत, असा एक स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ अभारतीय चिंतनामध्ये मोठ्या प्रमाणात आला. कुटुंब नावाच्या व्यवस्थेचा जो विषय आहे तो भारतीय चिंतनाशी जोडला आहे आणि भारतीय चिंतनामध्ये कुटुंब नावाचा विषय आपलं कुटुंब असा सीमित नाही आहे. आपल्या कुटुंबाच्या बरोबर त्याचा परीघ विस्तारत जातो. आणि मगाशी सूत्रसंचालकांनी पहिल्याच ओळीत जे सांगितलं ज्ञानेश्वरांच्या, की मग आपल्याला हे विश्वचे माझे घर, इथपर्यंतचा तो प्रवास पुढे जातो. आणि याच्यातली मूलगामी धारणा ही आध्यात्मिक प्रवृत्तीशी जोडलेली आहे, हे आपण मुळात लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या चिंतनामधली कोणतीही गोष्ट फार प्रदीर्घ विचारातून प्रसूत होते. म्हणजे मी काही वेळा उदाहरणं देताना असं म्हणतो की क्रम बदलता येत नाही, क्रम बदलायला मान्यता नाही. म्हणजे आश्रमाचे असलेले क्रम हा भाग वेगळा, ते वयानुसार जोडलेले आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासाश्रम. संन्यासाश्रम त्याच वेळी घ्यायचा असतो असं नाही, परंतु सर्वापासून असलेल्या गृहस्थाश्रमानंतरचा विषय वानप्रस्थाश्रमाकडून तिकडे जाणार हा क्रम आहे. तसा आपल्याकडे पुरुषार्थाचा जो क्रम आहे तो धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा आहे. आणि धर्म आणि मोक्ष हे क्रमांक 1 आणि क्रमांक 4 वर जाणीवपूर्वक आहेत. म्हणजे धर्म हा प्राधान्याने नाही, अग्रक्रम आहे. आपण एकत्र जमल्यानंतरच्या परिभाषेत बोलायचं झालं तर तो अग्रेसर आहे. याचं कारण असं आहे की अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ सीमिततेची सीमा ओलांडून गेले की ते विध्वंसाकडे जातात. यावरही प्रतिवाद करता येत नाही. म्हणजे वस्तुस्थिती आहे ती, वेगवेगळ्या काळातली आहे, वेगवेगळ्या राज्य यंत्रणेतली आहे, वेगवेगळ्या देशातली आहे. याला तुम्ही कुठलाही कालखंड लावून बघा,
जिथे अर्थाने अर्थसमर्थ होता, प्रबळ होता, तिथेही प्रश्न निर्माण केले शोषणाचे. जिथे तो दुर्बळ होता तिथेही प्रश्न निर्माण केले गुलामगिरीचे. आणखी काही मी त्याला जोडून पुष्कळ सांगता येईल. म्हणजे अर्थसत्ता ही विकारवश आहे. अर्थ हा विकारवश आहे, काम हा विकारवश आहे. हे दोन्ही पुरुषार्थ जोपर्यंत धर्मसंकल्पनेशी जोडले जात नाही, म्हणजे हे दोन्ही पुरुषार्थ धर्म या संकल्पनेने नियंत्रित होत नाहीत, धर्म या संकल्पनेने ते नियंत्रित करण्याची मानसिकता त्या समाजात निर्माण होत नाही, व्यक्ती जीवनापासून कुटुंबापासून समाजापर्यंत हळुवारपणे ते प्रसूत होत नाहीत, तोपर्यंत ज्या गोष्टींचा उल्लेख केला गेला त्यामध्ये विकृती येण्याच्या शक्यता केवळ वाढतात असं नाही, तर त्या विध्वंसाकडे जातात. वर्तमान जगत याला असा एक शब्द प्रयोग करते की चॅलेंजिंग सिच्युएशन विच कॅन फेस ओनली बाय इंडियन फिलॉसॉफी. विवेक विचारच्या अंकामध्ये दर महिन्याला एका पाश्चिमात्य जाणकाराचं एक भारताविषयीचं वाक्य येतं. त्याची एक आता नुकतीच पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे. आणि हे जे पाश्चिमात्य सगळे जगतातली मंडळी आहे, कोणी राजे, कोणी राष्ट्राध्यक्ष, सत्ताधीश नाहीत, कोणी सायंटिस्ट आहे, कोणी फिलॉसॉफर आहे, कोणी पोएट आहे, कोणी रायटर आहे वगैरे. म्हणजे जे समाजाचं चिंतन प्रामुख्याने करतात त्यांचं त्याच्याविषयीचं लिखाण आहे. तर जीवनाच्या अनेक प्रश्नांना आता सामोरं जात असताना या तत्त्वज्ञानाकडे गेल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपल्याला दुसरं उत्तर नाही, अशा एका टोकावर आता जग आलेलं आहे. एक, आणि आपल्या राष्ट्राचं वर्णन करत असताना जर करायचं झालं आणि त्याच्यावर कुठल्याही राष्ट्राचं वर्णन करायचं असेल तर ते करता येतं की राष्ट्र, व्यक्ती, कोणीही एका चक्रासारखी सदैव फिरत असते. म्हणजे एक काळ असा असतो की ज्या काळामध्ये ते चक्र उच्चतम बिंदूला असते, उत्थान असतं. त्यावेळी ते चक्र हळूहळू फिरत 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 खालच्या बिंदूला येते, ती घसरण हळू सुरू होते आणि नंतर पतनाकडे जाते. फार थोडी राष्ट्र त्या पतनातून उभी राहू शकतात. ज्यांचं मूलगामी सामर्थ्य अत्यंत पथदर्शी असतं, दैदिप्यमान असतं, मार्मिक असतं, सूक्ष्म असतं, सर्वांगीण विचार करणारं असतं, कल्याणाचं असतं, अंतर्यामी आत डोकावून काहीतरी विचार करून भूमिका मांडणाऱ्यांचं असतं, ते त्या पतनात टिकतात. अन्यथा जगाच्या पाठीवर ग्रीक आणि प्लेटोने मांडल्याप्रमाणे पुष्कळ संस्कृती लयाला गेल्या. पण पतनातूनही उत्थानाकडे जाण्याचा क्रम अशा राष्ट्रात शिल्लक राहतो, ज्याचं मी मगाशी वर्णन केलं, त्यात आपण आहोत. आणि हे पतनाकडून उत्थानाकडे जाण्याची प्रक्रिया आपल्याकडे आता सुरू झालेली आहे. सुरू झालेली याचं काय प्रमाण आहे असं कोणी जर विचारलं तर पूजनीय सुदर्शनजींचं एक मी स्वतः श्रवण केलं आणि नंतर ते बऱ्याच ठिकाणी ते भाषण आता प्रसारित झालेलं आहे की एक युगकाळ असतो. हा भारताचा युगकाल 2011 सुरू झाला. 1836 हे रामकृष्ण परमहंसांचं जन्मवर्ष आहे आणि 250 वर्षाचा युगकाल असतो. या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासकांनी खूप विषय मांडले आहेत. तो माझा आत्ताचा बोलण्याचा विषय नाही म्हणून मी त्याच्या बारीक सारीक मुद्द्यात शिरत नाही. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की पतनातून उत्थानाकडे जाण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. कारण आपण दुर्बलतेकडून सबलतेकडे चाललो आहोत.
अशक्ततेतून आपण समृद्धतेकडे चाललो आहोत. जगाच्या पाठीवरच्या राष्ट्रांना आपली भूमिका पटू लागलेली आहे. सक्षम राष्ट्रांच्या असलेल्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी जाऊन विमानतळावर रिसीव्ह करण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. हे आपण वर्तमान असलेल्या काही दिवसापूर्वी बघितलेलं आहे. हे तुमची सत्ता तुम्ही प्रस्थापित जोपर्यंत करत नाही त्यांच्या मनात, तोपर्यंत घडत नाही. तोही एक वेगळा विषय आहे. सक्षमता, समृद्धता, सशक्तता, सक्रियता या सगळ्या परिभाषेमध्ये भारताचं स्थान आता हळूहळू वर चाललं आहे, उत्थानाच्या दिशेने. आणि आपल्याकडे का सगळ्यांचे डोळे लागले आहेत याचं कारण असं आहे की जगाने वेगवेगळे असलेले प्रयोग गेल्या काही वर्षात करून पाहिले आणि ज्या प्रयोगाला यश आलं नाही असं जग आता मान्य करत आहे. 7-12 वर्षाच्या चक्रात म्हणजे 84 वर्षात, खरं सांगायचं तर 6 चक्रात म्हणजे 72 वर्षात, ते 12 वर्षाचं एक चक्र मानलं जातं. त्याचा मगाशी थोडा उल्लेखही झाला. दास कॅपिटल, मार्क्सचं तत्त्वज्ञान, ॲडम स्मिथचं तत्त्वज्ञान, जे अर्थशास्त्रावरचं तत्त्वज्ञान होतं, ज्याची जगानं खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली. आणि त्यांना असं शेवटी लक्षात आलं की आम्ही मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं तर तत्त्वज्ञान गोंडस आहे, छान आहे, पण प्रत्यक्षामध्ये आम्ही अंमलात आणू शकत नाही. हे मार्क्सच्या फॉलोअर्सने नंतर मान्य केलं आणि मार्क्सच्या फॉलोअर्सपैकी लेनिनने ज्या मोठ्या प्रमाणात ते काम केलं त्याचेच पुतळे रशियामध्ये शिल्लक राहिले नाही. रशिया खंडित झाला. आणि म्हणून भांडवलशाहीने सगळ्या जगाला सुखी करण्याचा एक मंत्र आमच्याकडे आहे. तो सुखी करण्याचा नव्हता, त्यांच्यावर सत्ता राबवण्याचा होता, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा होता, त्यांना दुर्बल करण्याचा होता. पण सगळं जग छोटं खेडं करायचं, ग्लोबल व्हिलेज अशी संकल्पना देऊन सगळ्या जगाच्या पुढे, ज्याच्यात आपण आता सगळेजण आहोत असं मला वाटतं की सगळ्या जगामध्ये जग छोटं करून आपलं सामर्थ्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अपेक्षित असलेली गोष्ट त्यांना आज प्राप्त झालेली नाही असं ते मोकळेपणे मांडतात. कोणती अपेक्षित असलेली गोष्ट? मनुष्य ही सगळी धडपड, राष्ट्र ही सगळी धडपड कशासाठी करतो? त्याचं सामर्थ्य नावाचा विषय दुसऱ्याला प्रतीत व्हावा हे तो का करतो याचं मानसिक चिंतन आपल्याकडे तर फार पूर्वी पाणिनींपासून अनेक मंडळींनी केलं. पाश्चिमात्य देशातल्या फ्राईडने किंवा डार्विनने जे सिद्धांत मांडले ते आता गेल्या दशकामध्ये त्यांनाच असं वाटायला लागलं की या सिद्धांतात दम नाही, अर्थ नाही. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की भांडवलशाही आता अशा एका स्थितीत आहे की माझा असलेला अत्यंत मर्यादित अभ्यासांच्या साहाय्याने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की भांडवलशाहीची शेवटची लक्तरं ही येत्या 10 वर्षापुरती मर्यादित आहेत. विधान सिद्ध झालं, योग्य झालं तर आपण ठरवू, सिद्ध झालं नाही तर दोष माझा, अंदाज चुकला असा माझा व्यक्तिगत आहे. पण मी हा अंदाज कशाच्या साहाय्याने व्यक्त करतो आहे की जग आता सचिंत आहे. आम्ही सुखाच्या पाठीमागं लागलो, आम्हाला अपेक्षित असलेलं सुख मिळत नाही आहे. जगाला मी एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो या कल्पनेने की मला सुख मिळेल. लौकिक जीवनाचा विचार म्हणजे सुख, लौकिक जीवनातली सर्व प्राप्ती म्हणजे सुख, लौकिक जीवनामध्ये जे जे करता येणं शक्य असेल ते मी स्वतंत्रपणे करेन म्हणजे सुख. मला पाहिजे असलेली गोष्ट मी माझ्याकडे आणेन आणि त्या वस्तूमध्ये मला वेगळ्या प्रकारचं सुख मिळेल, अशी सुखाची कल्पना लौकिक जीवनामध्ये पाश्चिमात्यांनी
किंवा या असलेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये असलेल्या अर्थसत्तांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अर्थाला नकळत कामविकार जोडला गेला, तो अर्थ अनर्थमय झाला आणि त्या अर्थाने जगामध्ये अनेक मोठे प्रश्न निर्माण केलेल्या कालखंडात आत्ता तुम्ही आम्ही आहोत. एक मगाशी उल्लेखही झाला होता पहिल्या सत्रात की कुटुंब व्यवस्था आता खरोखरच उद्ध्वस्त झालेली आहे. उद्ध्वस्त शब्द थोडा मोठा होईल कारण ती इतकी कुचकामी नाही आहे आपल्याकडे. अन्य देशात तर ते असण्याचा प्रश्नच नाही आहे. अन्य देशात ते दुसरं कुठलं नातं मानतच नाहीत, अजिबात मानत नाहीत. मी काही देशांचा प्रवास करून आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण आपली भूमिका मांडताना कशा पद्धतीने मांडायची त्यांच्या विचाराच्या पार्श्वभूमीवर मांडायला लागलो तर फारच अवघडून बसतं, कारण त्यांना ती कन्सेप्टच मान्य नाही. परंतु आता त्यांनी केलेला लौकिक जीवनाचा जो विचार आहे, म्हणजे आपल्या जरा आध्यात्मिक परिभाषेत बोलायचं तर ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना जे जे म्हणून जाणवतं, बाह्य जगत जाणवतं त्यांना, बाह्य जगताचा अनुभव घेता येतो, तो स्वेच्छेने घेता येतो, तो आस्वादानेही घेता येतो आणि तो ओरबडूनही घेता येतो. मग आस्वादकतेची भूमिका संपते आणि ओरबडण्याची भूमिका सुरू होते. याचं कारण षड्रिपू असते हे त्यांना आता हळूहळू मान्य झालं आहे. एका विद्यापीठामध्ये परदेशामध्ये बोलताना एक योग आला होता. त्यावेळी मी सुखाच्या संदर्भात बोलताना असं म्हटलं होतं की चाणक्याने 10 सूत्र मांडली. त्यातलं पहिलं सूत्र चाणक्याने असं म्हटलं आहे, सुखस्य मूलम धर्मः. दुसरं सूत्र आहे धर्मस्य मूलम अर्थः. त्या दुसऱ्या सूत्रावर सुखस्य मूलम धर्म. आणि धर्म म्हणजे काय? सत्य म्हणजे धर्म, करुणा म्हणजे धर्म, तपस म्हणजे धर्म, जाण म्हणजे धर्म, स्वतःच्या पलीकडचा विचार करणं म्हणजे धर्म, प्रसंगी माझ्यावर अन्याय करून दुसऱ्याची काळजी करणं अशी कर्तव्य दक्षता असणं म्हणजे धर्म. पण धर्माचं इंग्रजी भाषांतर रिलिजन होणं अत्यंत चुकीचं आहे. किंबहुना आपल्या अनेक गोष्टींची भाषांतर करणं हे चुकीचं आहे. वडिलांच्या श्राद्धाला मुलाने पिंडदान केले याचा इंग्रजी अनुवाद कसा करायचा? म्हणजे उत्तम प्रकारचं शेक्सपियरची डिक्शनरी घेऊन बसलं किंवा बर्नार्ड शॉची कादंबरी घेऊन बसलो तर पिंड नावाच्या विषयाचं इंग्रजी अनुवाद कसा करायचा? आणि त्यांना ती कन्सेप्ट नाही, लक्षात घ्या. त्यांच्या भाषेतही ती नाही. आपल्याकडे इतकी नाती आहेत, या नात्यांना इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द काय? मावशीला इंग्रजीतला पर्यायी शब्द काय? मदर सिस्टर. आत्या फादर सिस्टर. त्यांची नाती फादर मदर ब्रदर सिस्टर अंकल ऑन्ट, फिनिश. नातच नाही आहे. कारण नात्याची असं आहे, भाषेमध्ये नातं तेव्हा अवतीर्ण होईल जेव्हा विचारात ते असेल. सगळं जगत तुम्ही बाह्य पाहतात. म्हणजे सुख कशात आहे? वस्तूत आहे. सुख कशात आहे? इच्छेच्या पूर्तीत आहे. सुख कशात आहे? मला जे पाहिजे ते मिळालं त्यात आहे. आता मला जे पाहिजे ते मिळालं हा शब्द किती एलॅबोरेट केला तर तुझी भूक नक्कीच संपणारी नाही. उत्तम प्रकारची खीर आणि श्रीखंड खाल्ल्यानंतर सुद्धा आता मठानं जर जाहीर केलं की रात्री जेवण देणार नाही आणि विचारलं की जरा प्रतिक्रिया जाताना लिहून ठेवा, तर रात्रीच्या जेवणाची तर आवश्यकता होती. म्हणजे दुपारचं जेवण उत्तमच होतं, त्याविषयी काही वाद नाही, पण रात्री पाहिजेच. दुपारचं जेवण झाल्यानंतर रात्री जेवण नाही असं कसं? भूक ही अशी आहे, ती न शमणारी आहे. इच्छा ही अशी आहे. आणि इच्छेची दुसरी गंमत अशी आहे की इच्छा ही योग्य असते असं ती सिद्ध करायला लावते. ती सिद्ध करायला लावते. 1 रूम किचनमध्ये राहतो, आता घर पुरत नाही म्हणून मोठं घेतलं. बरं, याला डेड एंड आहे का? काही रस्त्याला एखाद्या ठिकाणी असतो तसा. किंवा मला एखादा दिल्लीचा राष्ट्रपतींचा असलेला दरबार प्राप्त झाला म्हणजे मग मला तर त्याच्यानंतर काही नको.
एंड नाही. आणि पाश्चिमात्य जगताचं अर्थशास्त्र यावर अवलंबून आहे. आणि आमचं चिंतन बाह्य चिंतन नाहीच आहे. डोळे बंद कर आणि आत डोकाव, हे आपलं चिंतन आहे. तू कशासाठी जन्माला आलास? म्हणून आपल्याकडच्या शास्त्रज्ञांना, म्हणजे नावानिशी सांगायचं तर जगदीश प्रसाद बोस यांना हे समजलं की वनस्पतीला प्राण असतो. ते त्यांनी सिद्ध केलं. हे त्यांनी सिद्ध केलं. तिच्यात जीव आहे, जीवात्मा आहे. पण हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या असलेल्या सगळ्या जी आपली असलेली वेदांचे गुपांग आहे, त्या आयुर्वेदामध्ये आपलं सगळ्यांना जे आयुर्वेदिक इथे डॉक्टर आहेत, एखाद्या वनस्पतीची पानं घ्यायची असतील, म्हणजे सकाळच्या वेळी काढा करताना चहामध्ये तुळशीची पानं टाकायची आहेत, फार मोठा विषय नको. तर आयुर्वेद शास्त्र असं म्हणतं की वनस्पतीजवळ जावं, नमस्कार करावा आणि असं म्हणावं की मला तुझी 2 पानं हवी आहेत, तुझी परवानगी असेल तर मी घेतो. आता कोणी म्हणेल वनस्पती बोलते का? आता वनस्पती बोलते का, ती परवानगी देते का, याचा आणखी काय जो अभ्यास करायचा तो करावा. परंतु एक तुम्हाला सांगून ठेवतो की यांना सगळा जीव नावाचा विषय जोडलेला आहे, आता विज्ञानानं मान्य केलेला आहे. आणि आमच्याकडे हजारो वर्षापूर्वी सांगितलं. आजही घरामध्ये साधारणपणे जो मध्यमवर्गीय असतो त्याच्या घरात हे कमी आढळतं. पण चुलीला, म्हणजे मी एकदा रायगडावर गेलो होतो, हिरकणीच्या वंशजांकडे रात्री 12 वाजता जेवणाचा प्रसंग आला. तर रात्री 12 वाजता आता काय करायचं? आम्ही म्हटलं झोपतो फक्त. म्हणे असं कसं काय झोपता येईल? आमच्याकडे तुम्ही आलेला तर जेवल्याशिवाय झोपायचं नाही. रात्री 12 वाजता काय करणार? बरं, आम्ही 8-10 जण होतो. आणि ज्या आजी आमच्याशी बोलत होत्या त्यांचं वय साधारणतः 98-99 असा एक अंदाज, 90च्या पुढचंच होतं. नंतर कळलं की त्या 100रीत आलेल्या आहेत. तर नाही ते, आणि घरामध्ये पीठ नाही. आणि त्या म्हणतात 8 जणांनी थोड्या वेळात जेवल्याशी तुम्ही हातपाय धुवा, बाहेर अंगणामध्ये खाट टाकली तिथे बसा, मोकळं अंगण आहे, थोडा वेळ थांबा, जेवण करू. आणि घरात संवाद ऐकायला यायला लागला. रायगडावर दुसरी झोपडी नाही, ते कुठेतरी मुलगा त्यांच्या मागच्या बाजूला गेला, सुनेला उठलं वगैरे. आणि आमच्या 8 जणांना जेवायला बसवलं. आता आपण जसं श्रीरामाचा मंत्र म्हणत होतो जेवायला बसण्यापूर्वी, आणि नंतर आपण आपल्या पद्धतीने एक मंत्र म्हणतो जेवताना, तसं म्हटलं. तसं त्या आजी म्हणाल्या जरा एक अर्धा मिनिट थांबा. घरात कंदील चिमणी नव्हता, आम्हाला दिसतही नव्हतं, पण फक्त चुलीच्या लाकडातून जो काही थोडाफार प्रकाश येत होता, त्या भाकरी करत होत्या, पिठलं भाकरी केली होती. त्यांनी सांगितलं. आणि पहिली भाकरी केल्यानंतर त्यांनी चांगली अर्धी भाकरी, आणि अर्धी भाकरी म्हणजे इतकी मोठी दोन्ही हातावरती भाकरी करतात, असं आपण जे छोट्या भाकऱ्या करतो तसं नसतात, तशी ती भाकरी ती तव्यावर टाकतात, मोठी भाकरी असते, तिची अर्धी भाकरी. म्हणले मला पहिल्यांदा चुलीला देऊ द्या. तर आमच्यापैकी एकाने विचारलं की अरे यांनी हे पीठ आता दुसरीकडून आणलं, यांच्या घरात पीठ नाही, आम्हाला 8 जणांना जेव घालण्याचा आम्ही नाही म्हणताना आग्रह केला, त्याला आम्ही जेवायलाही बसलो. या म्हणतात अर्ध्या भाकरीचा तुकडा मी चुलीला दिल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही. कारण जिच्या आचेमुळे ही भाकरी भाजली गेली. आता हे त्यांना कोणी सांगितलं? हे त्यांच्यापर्यंत कसं आलं? बैल आमचा देवासारखा असतो याचं महत्त्वाचं कारण भगवंत हा प्रत्येकामध्ये आहे, हे आपलं चिंतन आहे. मी आता आपण वेगवेगळ्या अवस्थेत आहोत सगळे. मी बोलतोय, तुम्ही ऐकतात. 17 नंतर मी समोर बसेल, मी ऐकेल, तुम्ही बोलाल. एकमेकांसारखे आपण दिसणारे घरातही कोणी नसतो, बाहेर जगतातही कोणी नाही. पण आपल्याला असलेलं जे स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य, या स्वातंत्र्यावर कोणाचा तरी एक अंकुश आहे, निर्बंध आहे, मर्यादा आहे, बंधन आहे. अंकुश शब्दाचा अर्थ आणखी वेगळा होतो, काहीच करता येणार नाही, म्हणून मी त्याला पर्यायी शब्द वापरले.
आता ही कल्पना असल्या कारणामुळं घडतं असं की विज्ञान जगतामध्ये ही भूमिका पाश्चिमात्यां, तुम्ही कोणत्या अर्थानं ही या महिलेची भूमिका स्पष्ट कराल? आमच्याकडचं काव्य हे ऐश्वर्य प्रधान नसतं, ते कारुण्य प्रधान असतं. ते तात्विक असलं तरी जीवनाची समज देणारं असतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधनी पाहे. आणि त्याच्या पुढच्या दोन ओळी काय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यासारखे करणे वाघ झालेत. हे सगळं तुझं पूर्वसंचितामुळे तू तुझाच आहे, कोणाला दोष देत बसू नको. पूर्वसंचिताप्रमाणे घडले. याचा अर्थ असा आहे, मानवी जीवन कर्माशी जोडलं आहे, मानवी जीवन कर्तव्याशी जोडलं आहे, मानवी जीवन कष्टाशी जोडलं आहे, मानवी जीवन फलाशी जोडलेलं नाही. म्हणजे कर्माचा फलाशी संबंध नाही, कष्टाचा फलाशी संबंध नाही. ती यथावकाश येईल, येणार नाही, ते तुझ्या हातात नाही. आणि आल्यावर सुद्धा ती कोणत्या तरी कृपेने आलं आहे अशी मानणारी धारणा ज्या एका सीमित लोकांमध्ये असते ते कुटुंब आहे. हे कुटुंब वैश्विक कुटुंब केव्हा होईल? जेव्हा जगात स्पर्धा नसेल, जगात शोषण नसेल, जगात पिळवणूक नसेल, जगात सत्ता राबवण्याची आसुरी महत्वाकांक्षा नसेल. म्हणून आपल्याकडच्या चरित्रातला सगळा मुद्दा आपण लक्षात घ्या. आपल्याला राम प्रिय वाटतो याचं कारण माझ्या दृष्टीने त्याने रावणाचा वध केला म्हणून प्रिय वाटतो, की तो एकवचनी होता, वडिलांचा शब्द पाळणारा होता, आणखी 50 गोष्टी सांगता येते म्हणून प्रिय वाटतो. श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होतं म्हणून तो प्रिय आहे, की तो सुदाम्याची भेट घेऊन सुदाम्याचा विचार करतो म्हणून प्रिय आहे. आणि हे जाणकारांमध्ये सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडच्या साऱ्या धारणा या कुटुंबात तयार होतात. आणि हे विशाल कुटुंब म्हणजे संघाचं एक ते फार प्रसिद्ध गीतही आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. वसुंधरा हे कुटुंब अवघे, संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे. आपण आपल्याला स्वतःला नुसतं भाग्यवान न समजता कामा नये, तर खरोखरच पुन्हा जन्म या भूमीत घ्यावा असं वाटावं असं आहे. मला सांगा, ज्यावेळी काहीही नव्हतं त्यावेळी हे म्हणण्याची काय आवश्यकता होती? सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, हे म्हणण्याची त्यावेळी आवश्यकता होती का? जेव्हा काही जे कोणी होते ते इतके मर्यादित होते. जगाचं कल्याण, दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याबद्दलचा दृष्टिकोन, स्वतःचं दुःख व्यक्त न करण्याची भूमिका, हे कुटुंबातून येत. माझी आई कष्ट करताना मी पाहतो, मला नकळत तिच्याविषयीची एक वेगळी भावना निर्माण होते. ती अन्य कशातून निर्माण होत नाही आणि ती अन्य कशातून परिपूर्तही होत नाही. आणि तिचा शब्द मी प्रमाण मानला की तिला असं वाटतं, माझ्या लेकराला मी जन्म दिला, या तिचं मातृत्व सुखावते. तिच्या मातृत्वाला सुखावण्यासाठी कोणत्याही लौकिक गोष्टीची गरज नाही. आणि जगातल्या कोणत्याही राष्ट्रात मातृत्वाला लौकिकानं सुखावता येत नाही. असं तर याचं प्रमाण द्यायला हरकत नाही. फक्त हेच वाक्य घेऊन उदाहरणं द्यायची असतील तर सर्व देशातली सगळ्या प्रकारची उदाहरणं देता येतात. लौकिकता माणसाला अंतिमता त्याच्या कल्पनेसारखं सुख देऊ शकत नाही, कारण ते क्षितिजासारखं एका बाजूला किती चालत जात क्षितिज त्याच अंतरावर आहे, किंवा मृगजळासारखा आहे. मग षड्रिपूंवरची मात करायची असेल तर माध्यम कोणतं? बोलायला सोपं आहे, लोभ बाळगू नकोस, मोह माणसाला चांगला नसतो, प्रलोभन वाईट असतं. भाषण संपलं की ह्याच्याच त्याच्या भोवती मालच्या भोवती जास्त गुंडाळले गेले आहेत. कोणताही षड्रिपू तुम्हाला सोडत नाही. षड्रिपू सोडण्यासाठी तसं जीवन जगणारी दिसावी लागतात.
जी प्रथमतः कुटुंबात दिसतात. तुम्ही क्रांतिकारकांची चरित्र वाचली तर तुम्ही असं लक्षात येईल की क्रांतिकारकांच्या घरामधल्या वातावरणामुळे अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांशी लढण्याचा निर्णय केला. वासुदेव बळवंत फडके आईच्या असलेल्या राजीनामाच्या पत्रावर गेले. इंग्रजांनी रजा मंजूर केली नाही, नोकरी सोडली. चाफेकरांनी ज्यावेळी ते प्रत्यक्ष त्यांनी ती कृती केली पुण्याच्या गणेश खिंडात, त्याच्या आदल्या दिवशी रात्री आईने त्यांना काहीतरी असं जगायचं नसतं असं आपल्या आईनं लेकरांना जेवण करताना वाढलं होतं. आणि त्या वाढताना आई असं बोलली होती, कुटुंब हे तुमचं मनपिंड करणारं केंद्र आहे. आणि जेव्हा वैश्विक कुटुंब असतं तेव्हा जगाला कसा विचार करावा असं शिकवणारं ते केंद्र आहे. जग कसा विचार करते, मी रेल्वेचं रिझर्वेशन केलं आहे, माझ्या पैशाने केलं आहे, माझे पैसे मी प्रामाणिकपणे मिळवले आहेत, म्हणजे आणखी इकडून तिकडून आणलेले नाहीत. मग माझी जी रिझर्वेशनची जागा आहे त्याच्यावर माझा अधिकार आहे, ती मी आणखी कोणाला देण्याची काही आवश्यकता आहे का नियमाने? नाही. पण माझं तत्त्वज्ञान मला असं सांगतं की मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, माझी या डोळ्यात नकळत आले पाणी. अनवाणी चालताना पायाला काही टोचलं, संपलेच रडणे पाहिले शेजाऱ्याला, पायच नव्हते त्याला. हे कारुण्य जे आहे ना, म्हणजे वैभवतेच वैराग्य. संसारात राहून संसारातून अलिप्तता. हल्ली इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन फार सांगावं लागतं, म्हणून अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला शब्द म्हणजे अनासक्त आसक्त राहा. मी माझ्या आईला विचारायचो, ही भानगड काही कळत नाही, अनासक्त राहा असं तरी सांगा, किंवा आसक्त राहा असं तरी सांगा. अनासक्त आसक्त काय? तर आपल्याकडे संतुलन, विवेक, विचार, त्यात प्रथम त्याचा, ही धारणा करताना कोणावर तरी विश्वास आणि तो माझा नियंता, ही भूमिका असल्यामुळे हे राष्ट्र टिकलं, ही वस्तुस्थिती आहे. विनोबांच्या जीवनातला एक फार छान प्रसंग आहे की विनोबांची आई विनोबा लहान असताना जेव्हा विरजण घालायची त्यावेळी राम 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 असं म्हणायची. तर एकदा विनोबांनी त्यानं प्रश्न विचारला की तू राम राम कशाला म्हणते, विरजण असं थोडीच लागते. थोडे शिकले होते, 8वी 9वीत असतील काही, जो काय असेल ते. आणि विरजण लागण्याची एक प्रक्रिया असते, ते बॅक्टेरिया तयार होतात वगैरे वगैरे. तू राम 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 काय म्हणते, आणि राम लावतो का तुझं विरजण दुसऱ्या दिवशी दही मिळतं? तर विनोबांच्या आईने सांगितलं, बा मला तुझं काही समजत नाही, मी अडाणी आहे, पण मी तुला एक सांगते की मी राम राम म्हणता म्हणता विरजण लावलं की माझं विरजण लावण्याची जबाबदारी राम घेतो, म्हणून मला शांत झोपता येते. आणि हे विनोबांनी त्यांच्या पराभवाच्या असलेल्या उदाहरणाची ग्वाही जाहीरपणे व्यक्त केली आहे. मी कोणी नाही ही भूमिका, आणि मीच सर्व आहे. फरकाचा विषय कुठे येतोय लक्षात घ्या. ही जी मी मगाशी 2च सूत्र सांगितली, ते सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह, असं आहे. म्हणजे मी क्रमाने ते कोणत्या क्रमाने सांगितलं त्याचं आणखी विवेचन वेगळं आहे, परंतु इंद्रिय निग्रहाचा अर्थ काय? संतुष्टता. माझी आजी दुपारच्या वेळी जेवतच नसे, आणि दुपारच्या वेळी जेवत असते तेव्हा मी तिच्यावर एकदा लेख लिहिला होता, असं म्हणायचं की तिच्या मागून असलेल्या खिडकीतून मावळतीच्या सूर्याची किरणं यायची तेव्हा ती दुपारी जेवायची. आमचं जेवण दुपारी 12ला झालेलं असलं तर आम्ही दुपारी 3-4 वाजता उठून तिला म्हणायचं की भूक लागली, तर तिचं जेवण झालेलं नाही हे आम्हाला माहितीच नसायचं.
तर ती आम्हाला पुन्हा काहीतरी काय तिला जे तिच्या जवळ असेल, काय लाडू चिवडा काय भाकर पोळी काय जे असेल ते द्यायची. मग थोडं मोठं झाल्यावर आम्हाला लक्षात यायला लागलं, आमची आई आम्हाला रागवायला लागली, तुला माहिती आहे का तू आता दुसऱ्यांदा जेवतोय, तिचं पहिलंच जेवण झालं नाही. पण मी अनुभवांती तुम्हाला सांगतो, ती दुपारच्या वेळी जेवायला बसल्यावर इतकं कमी जेवायची की इतक्या कमी जेवणामध्ये व्यक्ती संतुष्ट कशी राहू शकते समजायचं नाही. म्हणून मी तिला एकदा थोडं मोठं झाल्यावर विचारलं की तू इतकं कमी जेवते. आपलं लॉजिक फक्त लौकिकातलं ना, म्हणजे माझं त्यावेळेचं. मी विचारलं तू असं जर जेवत राहिली तुला काहीतरी प्रकृतीला प्रश्न पडतील. म्हणले मी धडधाकट आहे. हे म्हणायचं असताना ती 80 वर्षाची होती आणि 20 माणसांचा स्वयंपाक करायची, तेव्हा धडधाकचा काही प्रश्न नव्हता. आता त्या म्हणताना मला खूप वेळा असं वाटायचं, तुम्ही म्हणायचे बा तुमची जेवणं झाली आणि तुमचे पोट भरलेलं असलं की माझं पोट भरतं, मला वेगळं पोट भरावंसंच वाटत नाही. शरीर धर्म म्हणून मी थोडंसं खाते. ही विचार नाही. कुटुंबातल्या विचाराची जी सूत्र आहे ती 4 आहेत. 1 कर्तव्य, 2 निरपेक्षता, 3 त्याग आणि सेवा आणि 4 अनामिकता. ह्या 4ही सूत्रांना छेद देणारं जगातलं वागणं आहे. कर्तव्याच्या जागी हक्क आहे. सारखं मागायचं आहे आणि मग त्यामुळे विकृती येते. भारतीय विचारामध्ये निर्माण काय होतं तर संस्कृती होते. कारण आम्हाला तुम्ही मोठे झाला त्याचा आनंद आहे. माझ्या मनात स्पर्धा नाही आहे जी आज जागतिकीकरणात आहे. स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, समोरच्याचं नुकसान झालं तर बरं वाटणं आहे. हे नुकसान किती प्रमाणात आहे हे जर व्यक्त करायचं ठरलं तर त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस हे क्षणभर न पटणार आहे. सायन्स नावाच्या एका विज्ञानाच्या असलेल्या मासिकात 6 महिन्यापूर्वी प्रगतचिंतन असं आलेलं होतं WHO, ज्याला हल्ली फार मानतात, की अनेक प्रकारचे उद्योगधंदे हे तुमचं नीट चालू नये याकरता औषधी कारखाने सुरू आहेत. ही कमिटमेंट आहे. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ईर्ष्या आहेत. मी असेल तर मला सांगतील तुमची टूर करू, तुम्हाला पैसे देऊ, तुम्हाला प्रिस्क्रिप्शन फुकट देऊ, तुमच्याकडे औषधं आणून टाकू, खोक्यात नाही जमली तर पोत्यात देऊ, पोत्यात नाही जमली तर खोली भरून देऊ, तुम्ही कोणालाही द्या, फक्त आमचं प्रिस्क्रिप्शन लिहा. आणि सगळ्या जगतात आहे. त्याचं काही वेळा असं मी डॉक्टरच्या प्रोफेशनवर बोलतो असं मानू नका. आपला सगळ्यांचा त्या प्रोफेशनशी कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो. सगळे जसे असतात असं माझं म्हणणं आहे. मी उदाहरण का देतो आहे, हे विकार कसे जन्म घेतात. मला आता विचारलं की का तुम्ही AC च्या रूममध्ये झोपाल की चालतं तुम्हाला AC नसलेल्या ठिकाणी, तर जरच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मी उत्तर देण्याचा असा प्रयत्न करतो, चालेल बुवा, म्हणजे या उत्तराचंच असं आहे की AC असलेला बरा आहे बुवा. माणसाचं कम्फर्ट लिव्हिंग कधीही कुटुंबात टिकत नाही. जगातली जितकी मोठी माणसं झाली त्या सगळ्या मोठ्या माणसांच्या जीवनात कम्फर्ट लिव्हिंग नाही. आणि आपल्या कुटुंबामध्ये छोट्या असलेल्या, आपल्या घरगुती असलेल्या 5 जणांच्या 4 जणांच्या, आता जे काही 2, 3 काय जे आकडा असेल तो, ज्यात कोणावर तरी पुढे संस्कार करायचे आहेत. म्हणून जाणकार असलेले माणसं असं म्हणतात की आपल्या देशात आई वडील ही शाळा आहे आणि आजी आजोबा हे विद्यापीठ आहे. ही कुटुंबाची धारणा आहे आपल्या देशात. आणि पाश्चिमात्य जगतामधला मुलगा इतका लवकर वेगळा होतो, वेगळा म्हणजे विचारानं, मग तो डिफरंट होतो, मग तो आउटस्पोकन होतो, मग तो ॲरोगंट होतो. आणि
याचं कारण असं आहे की सगळी मंडळी हल्ली करिअरकडे लक्ष द्यायला लागली. यश हे जीवनाचं सूत्र कौटुंबिक जीवनात मानलं गेलं नाही आमच्या देशात. आमच्या देशात कोणतं तरी असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. ही सगळी मठामधून आपण मंडळी आलात, आपण तर खूपच त्यागी मंडळी आहात. खरं म्हणजे माझ्यासारख्याने बोलणंही बरोबर नाही की जो लौकिक जीवनातच जगतो. मला सांगा ना की तुमच्या पुढे कोणत्या प्रकारच्या प्रलोभनाने तुम्हाला पण हे प्रलोभन न घेता जगता येतं हे पसरवल्याशिवाय वैश्विकतेत जाणार नाही. आणि जगाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर वसुंधरा हे कुटुंब अवघे. आणि याचा प्रत्यय जगाला आला. कोरोनाला 140 कोटीच्या देशानं पहिल्यांदा इतरांना औषधी दिली. याचं कदाचित लौकिक उत्तर लोक असं म्हणतील की तुमच्या देशात तेवढे आजारी पडले नव्हते किंवा तेवढे मृत्यू पावत नव्हते जेवढे अन्य देशात मृत्यू पावत होते म्हणून नाही दिली. आमचं देणं काम आहे. माझ्या देशातला माझा नागरिक आणि अन्य देशातला माझा नागरिक यात मी फरक करत नाही, कारण मी माणसामध्ये अभिन्नता मानतो. मी ते एका कार्यक्रमात ते नरसिंहाची घटना सांगितली. त्या प्रल्हादाला हिरण्यकश्यप विचारतो, या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हाद म्हणतो आहे. आणि त्या घटनेमध्ये हिरण्यकश्यप खांबातून प्रकट होतो, हिरण्यकश्यपूचा नाश होतो. जिथे खांबाला सुद्धा चेतना आहे, जिथे खांबाला सुद्धा एका वेगळ्या शक्तीचं परिमाण आहे, तिथे आम्ही निसर्गाचं, पर्यावरणाचं, कलांचं, सगळ्या प्रकारचा जो एका अर्थानं जरा मोकळा शब्द वापरतो, जो पाश्चिमात्य जगतामध्ये, अभारतीय जगतामध्ये मोठ्या चुराड्याने सुरू आहे. आणि याचं एक कारण असं आहे, ते आतमध्ये डोकावून पाहायला तयार नाहीत. माणूस सुखासाठी जगत नाही, तो समाधानासाठी जगतो. जर सुखासाठी जगला असता, म्हणजे वकिली भाषेत बोलतोय आता, तर सुख प्राप्त झाल्यावर तृप्ती व्हायला पाहिजे किंवा असं म्हणायला पाहिजे आता मला काही नको. सत्ताधीश सत्ता सोडत नाही, संपत्ती सोडत नाही, आपल्याकडचं संततीला दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. आणि इथला विचार माझा कोणीच नाही. स्वामी विवेकानंदांना एका तरुणाने एका सभेत प्रश्न विचारला. स्वामी विवेकानंदांनी राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली की स्वप्नात राज्य दिलं आणि ते दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वप्नात दिलेलं राज्य होतं म्हणून सोडून दिलं आणि राज्यातून निघून गेला. तो युवक अमेरिकेतला, ही त्यांच्या प्रवासातली घटना आहे. आणि त्यांना प्रश्न विचारला त्या युवकानं की ही घटना घडली तेव्हा तुम्ही तिथे होता का? तर स्वामीजी म्हणले मी नव्हतो. मग तुमचा या घटनेवर विश्वास आहे का? स्वामीजी म्हणले आहे विश्वास. या घटनेवर विश्वास ठेवावा असं आम्ही कसं समजावं? सगळं ते अनवॉन्टेड लॉजिक असं मी त्याचा शब्दप्रयोग करतो, हे आम्ही कसं ठरवावं? स्वामीजी म्हणले माझा विश्वास आहे. पण तो जास्त आर्ग्यू करायला लागला, त्यामुळे स्वामीजींनी त्यांच्या प्रतिभेने उत्तर दिलं. ते असं म्हणाले की क्षणभर असं समज की हे काल्पनिक आहे. Just imagine for a moment that this is imaginary. But believe my friend, that at least from thousands of years, we are listening this particular story and nobody in India has disclaimed it. At least a story can be formed. Can you tell a single example from your country that where at least this story is formed? Forget existence. असा तो संवाद आहे. खरं खोटं सोडून दे, कल्पनेच आहे असं समज. तुकारामाला घ्यायला विमानाला कशावरून? तुम्ही काही वेळा जोरात फारच कोणी हल्ली पोरं काय विचार असं आहे आपल्याला घ्यायला येणार नाही म्हणून त्यांना येऊ शकतं यावर विश्वास ठेवला पाहिजे. असं कोणाला तरी घ्यायला येतं, तेवढं करावं लागतं, मग मिळतं. आपण ते करू शकत नाही म्हणून आपलं लोकांची वाट पाहत जावं लागतं. असं काही वेळा परखड बोलावं लागतं, ते सब त्यांच्या परिभाषेमध्ये बोलावं लागतं. याचं कारण एक लक्षात ठेवा. ही उदाहरण असं आहे, मानवी जीवन हे मृत्यूपर्यंत आहे असे पाश्चिमात्याची धारणा आहे.
आणि मृत्यूवर मात करून आमचं शिल्लक आहे, अशी आमची धारणा आहे. ते माझ्यापुरतं नाही, अशी आमची धारणा आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून पुनरपी जीवनम आहे ना. या जन्मात आमच्या कॉमर्सच्या भाषेत सांगायचं तर जे काही जमलं असेल ते कॅरी फॉरवर्ड आहे पुढच्या वर्षात. पुण्य पाप दोन्ही. बँकेमध्ये करतात तसा त्याचा नेट बॅलन्स नसतो. म्हणजे बँकेत ₹1,00,000 भरले, 80,000 काढले तर 20,000 शिल्लक आहे. त्या 20,000 काय मिळायचं ते मिळतं किंवा ते 20,000ही काढू शकतो. तिकडे आपल्याकडे अध्यात्मातला हिशोब असा आहे की ₹1,00,000 डिपॉझिट केले त्या पुण्यावर मिळेल, 80,000 काढले त्याचं सेपरेट मोजावं लागेल. म्हणून काढू नये. आता ही भीती असेल, पण एक लक्षात घ्या, मी ही छोटी छोटी उदाहरणं देण्याचा प्रयत्न करतोय. आमचं जीवन हे आंतरिकतेकडे आहे, कोणीतरी चालवणार आहे. आपल्याला अनेक प्रकारचे. आत्ता मला मकाच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये आमचं एक स्नेही म्हणत होते की म्हणले माझा कॅन्सर बरा झाला. म्हणले तर मलाच राहवलं नाही. म्हणून मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला, हो खरंच कॅन्सर बरा झाला का? मला राहवलं नाही, आत्ताच सांगतोय मी, आज आत्ताच. ते म्हणून खरंच बरा झाला. मी त्यांना काय तुम्ही औषधोपचार काय केला? तर मी लॉजिकल असंच विचारणार. तिने औषधोपचार नाही, मी एका गुरूंवर श्रद्धा ठेवतो, त्यांच्याकडे जातो, त्यांनी मला सांगितलं अमुक अमुक कर आणि झालं. पहिल्या रिपोर्टच्या ऐवजी दुसऱ्या रिपोर्ट. आता प्रत्यक्ष ज्याच्या आयुष्यात घडलं तोच सांगतोय, कथानक नाही. माझा सांगण्याचा आशय असा, जर जगाला कुटुंब मानलं तर जगातले प्रश्न संपतील. कारण ईर्ष्या नाही ना, मिळवण्याची काही इच्छाच नाही. मला काही ठेवायचं नाही, तुझंच आहे, हे घेऊन जा तू. म्हणून याच देशात फक्त म्हण तयार होऊ शकते की तिळीने एक तीळ 7 भावांनी खाल्ली. आता एक तीळ 7 भाऊ खाऊ शकतात म्हणजे तेल केल्यावर तरी तिचे 7 थेंब होतील की नाही शंका आहे. कसं शक्य आहे? म्हणून जर विकार घालवायचे असतील तर सनातन वैदिक हिंदू चिंतन हे जगाला उत्तर आहे. आणि ज्याची मी सुरुवात केली होती की पतन नावाच्या विषयापासून पुन्हा आपल्याला आता वरच्याकडे जायला आपण सुरुवात केली असल्यामुळं आपण एक लक्षात ठेवा, या उत्थानाच्या प्रक्रियेत आपला या प्रक्रियेवर विश्वास पाहिजे. 1, ही प्रक्रिया टिकण्यासाठी प्रयत्न पाहिजे. 2, मी पहिला शब्द थोडा दुरुस्त करतो, या प्रक्रियेवर आपली श्रद्धा पाहिजे. विश्वास आणि श्रद्धा याच्यात पुन्हा अंतर आहे. या 2 गोष्टी घडल्या पाहिजे आणि याच्यासाठी काहीतरी कृती करण्याची तयारी केली पाहिजे. जो पहिल्या सत्राचा शेवट होता की मी कृती केली पाहिजे. जगाला कुटुंब करायचं असेल तर मला काही सोसावं लागेल. आपल्याकडे लौकिक अर्धन लोक म्हणतात इथे लोक उपाशी मरतात, तुम्ही निर्यात करतात इकॉनॉमिकली. आणि हे करणारं राष्ट्र जगाच्या पाठीवर समृद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये नजीकच्या भविष्य काळात आता क्रमांक 3 वर येऊन ठेपणार आहे, असं इकॉनॉमिस्टला सुद्धा वाटत नव्हतं 10 वर्षापूर्वी. ते मी मगाशी सांगितलं तसं 2011 साली जे सुरू झालं आहे ते साधारणपणे 2036 पर्यंत चालेल. मी 47 पर्यंत मी जरा थोडा लवकर आणतो. ते नाही आलं तर आणखी तयारीने करू, राहिलो तर करू, नाही राहिलं तर पुन्हा आल्यावर करू. करण्याची भूमिका सोडणार नाही हे पक्क आहे. असं आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न का? स्वार्थ काही नाही. आमचं तत्त्वज्ञान निराळ्याचं कारण काय? आपण लक्षात घ्या, ते निरपेक्ष आहे, ते निस्वार्थ आहे. दुसऱ्याशी व्यवहार करताना ते कधी स्वार्थानं व्यवहार करत नाही, असं आम्ही सिद्ध केलं आहे. आम्ही नुसतं म्हणतोच नाही. मी 4थी 5वीत असताना बाजारात मे महिन्यामध्ये कैऱ्या घ्यायला जायचो. तर कैऱ्या विकणारा बैलगाडीचा असलेली बैलगाडी मोकळी करायचं आणि कैऱ्या विकायचं. आणि तो 100 कैऱ्या घेऊन असं आमच्या आईने सांगितलं की तो त्याच्या हातात एका हातात 3 कैऱ्या घ्यायच्या आणि दुसऱ्या हातात 3 कैऱ्या घ्यायच्या. आणि त्या आमच्या काय आम्ही जी पिशवी मोठी पोतं काय असेल त्यात टाकायचं. आता आमचं गणित, हा 6 टाकतोय तर हा 100ला केव्हा थांबेल? 16 झाले म्हणजे 96 झाले, मग 17 तर 102 झाले आणि त्याचं थांबणं चालू नाही. मी नाही सांगायचं. एकदा मला काहीच समजेना, मी त्याला म्हटलं अरे 100 झाले, तोंड तू थांब जरा, मला जटावलं त्याने.
आणि त्याचा हिशेब पूर्ण झाला 132 कैऱ्यांनंतर. विकणारा अशिक्षित आहे, विकणाऱ्याला किती पैसे मिळतील माहिती नाही. अरे तुला आवडतं आहे, मी पिकवलेलं आहे, ते पिकवलेलं मी तरी कुठे पिकवलं आहे, झाडानं दिलं ते तुला देतो आहे आणि तो मला पुष्कळ देतो. फार फिलॉसॉफी आपल्या देशाची. म्हणून एक लक्षात घ्या, ह्याचा असा अर्थ अजिबात नाही की आपल्या देशात अर्थाला किंमत नाही आहे. एकच वाक्य बोलतो फक्त, ऐश्वर्य नावाच्या विषयाला आपल्या देशात प्राथमिकता आहे. हा देश असा आहे जिथे लक्ष्मीची अत्यंत श्रद्धापूर्वक पूजन केलं जातं. याचा अर्थ असा आहे की अलक्ष्मीचं आणि अविद्येचं या देशात पूजन होत नाही. विकारानं जे ग्रासलेलं आहे त्याची पूजा नाही. जे उच्चतम आहे, अद्भुत आहे, सावरकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे उदात्त आहे, उन्मयी आहे, आमची नजर भिडू शकत नाही इतकं उंच आहे, पण क्षणभर वाटतं असं जगावं. ह्याची पेरणी व्हावी, ती पुढेच्या पिढीत संक्रमित व्हावी व पुढची पिढी तशी तयार व्हावी. देखणी ती जीवने जी त्यागाची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी अर्थाची तीर्थोदके, असं कवीने लिहिलं नाही. जो जे वांछील तो ते लाव. म्हणजे आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं काव्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, नाट्य असेल, साहित्य असेल, राजकारण असेल, राजा असेल, जगणं दुसऱ्यासाठी आहे. हे जगणं दुसऱ्यासाठी असल्या कारणामुळं एक प्रतिमा आपण निर्माण केली आहे. या असलेल्या तत्वज्ञानाच्या प्रतिभूयेच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिमा आपल्याला सगळ्या जगात न्यायची आहे. ती आपली जबाबदारी आहे, कारण आपण त्याचे असलेले प्रथम घटक आहोत. आणि जग आज खरोखर यासाठी आसुसलेलं आहे. जग वेडेपिसं आहे. याची पुन्हा या वाक्यांची काही उदाहरणं देण्याची गरज नाही. अशा वेळी आपलं हे काम आहे. आणि जगाच्या व्यासपीठावर आता आपल्याला जी स्वीकृती मिळते आहे ना, ती स्वीकृती आपल्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, काय परराष्ट्रमंत्री जे कोणी जातात त्यांना व्यक्ती म्हणून मिळत नाही. या विचाराचं ते प्रतिनिधित्व करतात त्याला मिळते आहे. आणि या प्रतिनिधित्वाचं नाव वसुधैव कुटुंबकम आहे. असं एक चिंतन आपण आपल्या प्रसरणात करावं, ते पुढे न्यावं, असं दायित्व स्वीकारून जावं, अशी या विचार मंथनाची मला स्वतःला असं वाटते माझ्यापुरती म्हणजे माझ्याकडून असलेली अपेक्षा आहे. आपण सगळे हे करतात, योग्य दिशेने करत असलं तर गती वाढली पाहिजे. अजून दिशा नसेल तर ती प्राप्त केली पाहिजे. आणि गती वाढवताना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की गती ही एक्सलेटरमध्ये नसते, ती ब्रेकमध्ये असते. असं संतुलित, विवेकी, समाधानी असं आयुष्य जगण्याची भूमिका आपल्याला प्राप्त झाली की मग आपण आपलं निरपेक्ष, निस्वार्थ, निष्कलंक, निष्कपटी, निरामय आणि शेवटचा शब्द म्हणजे निरागस. कोणतेही छोटंसं बालक निरागस असतं कारण ते षड्रिपूपासून मुक्त असतं. मोठं झाल्यावर माणूस षड्रिपूच्या आहारी जातो. तसं आहारी न जाता या देशाचं हे चिंतन आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करू, असा या असलेल्या विचार संमेलनातला भाग आपण आपापल्या ठिकाणी प्रस्तुत करावा, अशी या वसुधैव कुटुंबकम या असलेल्या संज्ञेची मला माझ्या अल्पमतीपणे समजलेली भूमिका आहे. आपण तसे वागतच आहात. या निमित्ताने मला इथे येता आलं. हेमंतजींनी आणि आपले पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक माननीय नानासाहेब जाधव, भूषण स्वामींनी या कार्यक्रमासाठी मी यावं असं मला निमंत्रित केलं.
त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आपल्याबद्दलची कृतज्ञता अशासाठी की तुमच्या रसिकतेला धन्यवाद देण्यापेक्षा सुद्धा तुमच्या संयमाला मी धन्यवाद देतो.